वारंवार ज्या व्होकॅब्युलरीवरती प्रश्न विचारलेले आहेत ती जर आपण केली तर परीक्षेच्या आधीच आपले बरेचसे मार्क्स जे आहेत ना ते सिक्युअर होतात. दोन शब्द तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे सरळ सेवेला रिपीट होऊ शकतात, कंबाईनला रिपीट होऊ शकतात. त्यामधला पहिला आहे ऑप्टिमिस्टिक आणि दुसरा आहे पेसिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिकचा अर्थ होतो आशावादी आणि पेसिमिस्टिकचा अर्थ होते निराशावादी. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय? होपफुल अँड कॉन्फिडंट अबाउट द फ्युचर, हु सीज द ब्राइटर साइड ऑफ द फ्युचर किंवा ब्राईट साइड ऑफ द फ्युचर. आणि पेसिमिस्टिक्स म्हणजे काय? वन हु सीज द नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. मग सीइंग द वर्स्ट ॲस्पेक्ट्स ऑफ थिंग्स ऑर बिलिव्हिंग द वर्स्ट विल हॅपन हा त्याचा इंग्रजीतला अर्थ होतो. बघा याच्यावरती आयोग कसा प्रश्न विचारतो. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे वन हु लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स. कंबाईन ग्रुप बी 2025चा. मग ब्राईट म्हटलं की ऑप्टिमिस्ट, डार्क म्हटलं की पेसिमिस्ट. मग म्हणून ऑप्टिमिस्ट एक नंबरला दिलेला आहे तर ते आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे वन हु लुक्स ॲट द ब्राइटर साइड ऑफ द थिंग्स. आत्ताच बोललेला आहे त्याला काय म्हणतात? ऑप्टिमिस्ट म्हणतात. पर्याय एक याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न विचारलेला तो कंबाईन 2021चा होता, STI 2015चा आहे. इथं बघा शब्द काय दिलेला आहे? पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे काय? तर पेसिमिस्ट म्हणजे अ पर्सन हु लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स. याचं चौथं आहे कितव्याचं? तिसऱ्याचं. मग सीचं चौथं कुठं दिलेलं आहे? बघा हे इथंच दिलेलं आहे म्हणून पर्याय 3 याचा आन्सर आहे. मग त्यानंतर आपल्याला हाच एक प्रश्न दिलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात.